पालघर लोकसभेत महायुती परभणी पॅटर्न वापरण्याची शक्यता आहे। बहुजन विकास आघाडीला महायुतीचा पाठिंबा मिळणार अशी चर्चा आहे। बवियाला पाठिंबा दिल्यास सेना भाजपचं मोठं नुकसान होईल असं राजेंद्र गावित यांनी त्यानंतर म्हटलंय। गावितांनी TV9 मराठीकडे बोलून दाखवली आपली ही व्यथा। पालघरचा तिढा हा अद्यापही सुटलेला नाहीये। आपण मागच्या 1 महिन्यापासून इथं काम पण करत आहेत। काय नेमकं कुठे घोडा अडले नेमकं? ठाणे आणि नाशिक आणि पालघर या 3 जागेच्या महायुतीच्या त्या ठिकाणी तिढा सुटलेला नव्हता, परंतु या ठिकाणी आता हा तिढा सुटलेला आहे असं या ठिकाणी दिसत आहे। आणि गेल्या 1 महिन्यापासून मला वरिष्ठांकडून सांगण्यात आलंय की तुम्ही तुमचं कुठलंही चिन्ह असेल, मग कमळ चिन्ह असेल किंवा धनुष्यबाण चिन्ह असेल, पण तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हीच उमेदवार असाल आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी काम केलं पाहिजे। आणि त्या पद्धतीने माझ्या या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये एक फेरी पूर्ण झालेली आहे। आणि मी गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी जे काही कामं केलेली आहे त्या केलेल्या कामाचा आणि लोकांवरती माझ्यावर असलेला विश्वास यामुळे या ठिकाणी मलाच उमेदवारी मिळेल असं मला स्वतःला वाटतं। बघा की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी हा जो या ठिकाणी पालघर मर्यादित जो घटक पक्ष आहे या घटक पक्षाच्या बाबतीमध्ये तसा विचार होणार नाही। पण जर समजा तसा कदाचित या ठिकाणी जर विचार जर झाला तर या ठिकाणी भारतीय जनता पक्ष त्याचप्रमाणे शिवसेनेच्या इथल्या कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे अशी मला अपेक्षा आहे। जर नाही मिळाली तर आपली भूमिकेवर काय आहे का? जर या संदर्भामध्ये जर उमेदवारी नाही मिळाली तर त्या संदर्भामध्ये माझे जे वरिष्ठ आहे त्या वरिष्ठांच्या या बाबतीमध्ये मी चर्चा करेन, त्यानंतर मग निर्णय घेणार। विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर।